नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा व्यावसायिक नातेसंबंधाचे मानसशास्त्र, ज्यालाच आपण सायकोलॉजी ऑफ प्रोफेशनल रिलेशनशिप असं म्हणतो. या विषयातील रिकाम्या जागा आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, आपली पहिली रिकाम्या जागा आहे, दोन किंवा अधिक व्यक्तींमधील परस्पर संवादातून निर्माण होणाऱ्या वर्तनाच्या अभ्यासाला डॅश डॅश असं म्हणतात. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे गटवर्तन. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, गट विकासाचे डॅश डॅश टप्प्यांचे मॉडेल ब्रूस टकमन यांनी मांडले. तर त्या कुठले मॉडेल मांडले? तर गट विकासाचे 5 टप्प्यांचे मॉडेल ब्रूस टकमन यांनी मांडले. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, गट विकासाचा पहिला टप्पा डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर गट विकासाचा पहिला टप्पा हा ओळख व निर्मिती म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 4, गटातील संघर्ष व मतभेद वाढवण्याचा टप्पा डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर त्याला म्हणतात स्टॉर्मिंग. प्रश्न क्रमांक 5, गटात नियम स्वीकारले जाऊन सहकार्य वाढवणारा टप्पा म्हणजेच नॉर्मिंग आहे. प्रश्न क्रमांक 6, गट उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करतो तो टप्पा डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर त्याचं उत्तर आहे परफॉर्मिंग. 7, गटाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर गट विघटित होण्याचा टप्पा डॅश डॅश आहे, ॲड्ज्युरिंग. प्रश्न क्रमांक 8, गटातील प्रत्येक सदस्यावर सोपविण्यात आलेली ठराविक जबाबदारी म्हणजे डॅश डॅश होय. त्याचं उत्तर आहे भूमिका. प्रश्न क्रमांक 9, गटातील स्वीकार्य वर्तनासाठी ठरवलेले अलिखित किंवा लिखित संकेत म्हणजे डॅश डॅश होय. तर त्याचं उत्तर आहे नियम. प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 म्हणतोय, गटातील सदस्यांची संख्या म्हणजे गटाचे आकारमान होय. प्रश्न क्रमांक 11, कार्यसंघामध्ये डॅश डॅश जबाबदारी व परस्पर अवलंबन आढळते. त्याला म्हणतात कार्यामध्ये सामूहिक जबाबदारी व परस्पर अवलंबन आढळते. प्रश्न क्रमांक 12, पद व अधिकारांवर आधारित सत्ता म्हणजेच औपचारिक सत्ता होय. अशा प्रकारे आज आपण 12 प्रश्न पाहिले. उर्वरित प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज जे प्रश्न तुम्हाला मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला ते नेहमी विचारले जातात. तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा अधिकाधिक फायदा होईल. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ अभ्यास करून जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणार, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या विषयामध्ये अधिकाधिक मार्क्स मिळतील. धन्यवाद.